नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे खारं वांग, हिरवं वांग, सुक्कं वांग। तर बघा किती छान दिसत आहे आणि खूप छान होते ही रेसिपी। सिंपल रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे, जास्त त्याला साहित्य लागत नाही, घरात तुम्ही ही करू शकतात। आणि माझ्या रेसिपी साध्या सिंपलच असतात। बघा चमचमीत वांग झालेलं आहे एकदम। तुम्ही हे खूप वेळा करून बघितलं असेल, यूट्यूबवर पण खूप व्हिडिओ बघितले असेल, पण ह्या पद्धतीने करून बघा। आता चला आपण वळूया रेसिपीकडे। आता हे आपण 1 चम्मच हळद घेतलेली, जिरा घेतलेले, धने पावडर घेतलेली आहे, लसूण घेतलेले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले, छोटंसं तुकडं खोबऱ्याचं घेतलेले, कोथिंबीर, आलं घेतलेले आणि मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहे। खारं वांग करायचं म्हटलं की मग तुम्ही तुमच्या आवडीने तिखट मिरच्या वापरू शकतात। आता हे मस्त हिरवेगार वांगे मी रात्री आणले होते, ताजे फ्रेश वांगे आहे। याचे डेट कापून घेतलेले, छोट्या साईजचे वांगे घेतलेले, हे कट मारून घेतलेले आहे। आता आपण जे मिश्रण मी तुम्हाला साहित्य दाखवलेलं होतं, आता त्याचं आपल्याला म्हणजे जाडसर वाटून घ्यायचे, जास्त बारीक पेस्ट करायची नाही। आता आपण याच्यात कोथिंबीर, खोबरं, हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार टाका। मी इथं आलं लसूण थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले। हे साहित्य मी भाजून घेतलेलं नाही, मला कच्चंच वाटायचं होतं, कारण की ते मसाल्यात खूप छान भाजल्या जातं। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करून नक्की बघा। आणि हे वांगे मी चिरून घेतलेले आहे, याच्यात मी मीठ भरलेले आहे। मीठ भरलेलं याच्यासाठी कारण की जेव्हा आपण डेट खातो ना, वांग्याचं डेट असतं ना, तर ते आळणी लागत नाही। आता याच्यात मी पॅनमध्ये तेल जास्त घेतलेलं आहे कढईमध्ये, कारण की आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे। याच्या म्हणजे तेलामध्ये आपल्याला हे वांगे 80% शिजवून घ्यायचे आहेत। आणि हे वांगे तेलात म्हणजे जवळपास आहे ना 3-4 मिनिटात खरोखर छान शिजून येतात। आणि ताजे वांगे असले ना तर जबरदस्त, ती भाजीला म्हणजे तोडच नाही। तुम्ही ही भाजी अशा प्रकारे करून बघा। तुम्ही खूप वेळा केली असेल घरी, पण ही सोपी पद्धत आहे। अवघ्या 7-8 मिनिटात ती भाजी होते हो, खरंच सांगते। आता हे आपले बघा वांग्यांनी कलर सोडलेला आहे, वांगे आपले हे शिजत आलेले आहे, म्हणून यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, कारण की आपण तेलामध्ये फ्राय करत आहेत म्हणून। तुम्ही असं करत जा। माझ्या रेसिपी कशा आवडतात की नाही, तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट्समध्ये सांगत जा। तुम्ही कमेंट्स पण नाही करत, शेअर पण नाही करत माझे व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब पण नाही करत जा। आवडलं तर कमेंट्स करत जा, तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे, कुठली आवडली रेसिपी माझी आतापर्यंत। आपले हे वांगे आता शिजून झालेले, आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। मस्त वांगे हे पूर्ण साल बघा एकदम छान शिजलेले आहे। आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे। त्याची साल बघा एकदम शायनिंग झालेली आणि मस्त तेलामध्ये छान शिजलेले आहेत। आता ते आपण कढईमध्ये मी तेल काढून घेतलेले आहे, थोडंसंच तेल पाहिजे होतं, ते जास्त तेल होतं, तर ते मी वाटीमध्ये साईडला ठेवलं। त्याच्यात आपण राई टाकलेली, राई छान तडतड झालेली आणि हे आपलं वाटण टाकलेलं आहे। हे जाडसर बारीक एकदम दळायचं नाही, वाटायचं नाही, जाडसरच पाहिजे, कारण की आपल्याला खारं वांग, सुक्कं वांग बनवायचे म्हणून। आता याच्यात तेल तुम्ही बघू शकता, तेल एवढं दिसत नाही आहे बरोबर, पण याच्यात आपण शेंगदाणे आणि खोबरं घेतलेले, ते स्वतः तेल सोडतात। म्हणजे खोबऱ्यापासून पण तेल बनतं, शेंगदाण्यापासून पण तेल बनतं, आणि आपण हे कच्चं वाटण घेतलेले म्हणून याचा तेल आता नंतर तुम्ही मसाल्याला तेल बघू शकता, इतकं तेल येईल की खूप। आणि हे मसाला आपल्याला छान 2-2.5 मिनटं छान परतवून घ्यायचा आहे। 1 चम्मच हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घ्यायचे, मीठ थोडंसंच टाकायचे, कारण की आपण वांग्यामध्ये पहिलेच मीठ टाकलेलं आहे तेलात फ्राय करताना। आणि धने पावडर 1 चम्मच घेतलेली पूर्ण। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव मिक्स करून थोडंसं याच्यात अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। आता याला मस्त तेल सुटणार आहे। 2-3 मिनटं आपण मसाला भाजून घेऊया।
याला आपोआप जेव्हा मसाला शिजत आला आपोआप त्याला तेल सुटत असतं. बघा आता मसाल्यामध्ये काहीच तेल नाही आहे. आता याच्यात आपण ते मिश्रण वाटलं होतं त्याच्यातलं अर्धे बाउल पाणी टाकून घेतलेलं आहे. एवढंच पाण्यात आपल्याला शिजवायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही कारण की आपल्याला खारं वांगं सुक्कं वांगं बनवायचं आहे म्हणून. आता मस्त हा मसाला फेटून घ्यायचा, छान फिरवून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने. आता तेल अजिबात दिसत नाही बरोबर. आता नंतर 5 मिनिटांनी बघा तेल असं सुटत चाललेलं आहे कारण की आपला मसाला शिजायला सुरुवात झालेली आहे. मसाला मस्त शिजत आला की तो ऑटोमॅटिक तेल सोडून देत असतो. मस्त फिरवून घ्यायचं 1-2 मिनटं चमच्याने कारण की शेंगदाण्याची पूड कशी तळाला लागते तर मग ते जळते थोडीशी. तर हळूहळू मस्त मसाला शिजलाय बघा. तेल आलं साईडला, वरती आलं एका साईडला मस्त तेल. आपला मसाला एकंदरीत शिजत आलेला आहे. मस्त आता गदक सुटलेल्या मसाल्याला बघा पूर्ण मसाला आपला शिजून झालेला आहे. हे बघा मस्त तेल हिरवा रंग आलेल्या मसाल्याला. आता याच्यात आपण फ्राय केलेले वांगे टाकून देऊया. वांगे आपल्याला 1-2 मिनटंच शिजवायचे आहे कारण की आपण तेलामध्ये वांगे शिजवून पूर्ण म्हणजे 80% शिजवलेले आहे. वांगे शिजलेलेच आहे आपल्याला. तर छान हिरवी ग्रेव्ही झालेली आहे. रंगही छान आलेला आहे. मसाल्याला तेलही छान सुटलेलं आहे. मस्त चमचमीत भाजी झालेली आहे आपली. बघा तेल कसं छान सुटलेलं आहे. बघा एकदम मस्त वांग्यांवर मस्त मसाला एकजीव झालेला. वांग्यांमध्ये पण मसाला गेलेला आहे आपला. बघा तुम्ही अशी भाजी तुम्ही एकदा करून बघा. मस्त कोथिंबीर टाकलेली याच्यावर आणि त्याचा रंगही छान आलेला आहे हिरवागार. खारं वांगं हिरवंच बनवत असतात. अशा पद्धतीने तुम्ही करा एकदा रेसिपी. मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा. व्हिडिओ जर आवडले असतील तर शेअर करत जा आणि कमेंट्स पाठवत जा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल नक्की तर. बघा तेल कसं साईडला एकदम बघितलं किती तेल, म्हणजे भाजी 1 नंबर झालेली आहे आपली मस्त. चला तर मी आता जेवायला बसते. मला खूप म्हणजे भूक लागलेली आहे. मी भातासोबत हे वांगं खाणार आहे. तुम्ही कशासोबत बनवून खाणार ते मला सांगा.